नमस्कार मित्रांनो, 24 तारखेला एक मैदान होतंय. खूप मोठं मैदान आहे. ओपनचं असं मैदान भरतंय आणि ते मैदान जे भरवणारे आयोजक आपल्यासोबत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. मैदान जे आहे ते कशानिमित्त भरतंय मैदान? मैदान हे आमचे वडूचा रथोत्सव आणि आमच्या वहिनी सौ स्वप्नाली गणेश गोडसे नगराध्यक्ष वडूज यांच्या संकल्पनेतून एक नगराध्यक्ष केसरी म्हणून हे मैदान भरतंय. बरं. त्या मैदानामध्ये प्रथम पारितोषिक ते लास्टपर्यंत किती बक्षीस असेल? मैदान हे आपल्याला हे पुढच्या महिन्यात 5 तारखेला मैदान होतं मोठं, पण ती जरा इलेक्शनमुळं पुढच्या पिरियडमध्ये आपण मैदान घेऊ शकत नाही, त्यामुळे अचानक मैदानाची तारीख टाकली आम्ही. प्रथम क्रमांक 71,000 आहे, द्वितीय क्रमांक 51,000 आहे, तृतीय क्रमांक 31,000 आहे, चतुर्थ क्रमांक 21,000 आहे, पंचम क्रमांक 15,000 आहे, 10,000, 10,000, 7,000. मैदानामध्ये क्वार्टर फायनल होणार आहे का? हा, मैदानामध्ये क्वार्टर फायनल होणार आहेत आणि क्वार्टर फायनलला पण प्रत्येक गाडी मालकाला स्वतंत्र 2 ढाली देणार आहे. परत फायनलच्या विजेत्या मालकांना सुद्धा स्वतंत्र अशा मोठ्या ढाली, सगळ्यांना ढाली वगैरे सर्व मोठं बैलगाडी मालकांचा विचार करून हे मैदान घेतलेलं आहे. त्यामुळं सगळं म्हणजे पैशाचा किंवा बक्षिसाचा रोख रक्कम जाग्यावर इथं मोजून घ्यायची आणि काय असेल ते ढाली वगैरे सर्व मोठ्या, म्हणजे जवळजवळ 3-3.5 फूट आहे, सर्वांना ढाली आहेत. ढाली वगैरे सर्व प्रशस्त आहेत. त्यामुळं बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर आजपासून नोंद बी सुरू झालेली आहे. आजपासून आपली नोंद करून सहकार्य आम्हाला पण करावं, म्हणजे कसं लवकरात लवकर तुम्हाला लॉट काढून आम्ही मैदानाची प्रवेश फी काय राहील? मैदानाची प्रवेश फी अखिल भारतीय कमिटीच्या नियमानुसार व खटाव तालुका कमिटीच्या नियमानुसारच सगळं मैदान होणार आहे. त्यामुळं मैदानाची प्रवेश फी पण आपण 800 रुपये ठेवलेली आहे. मैदान जे ओपनचे आहे त्या मैदानाचा पल्ला किती आहे नक्की? फाटे आणि पल्ला तर तुम्ही बघताय जवळजवळ 850 ते 900 फुटाचा रान आहे, पूर्ण मातीचं रान आहे. आणि या मैदानाचं आम्ही आपलं कसं केलंय की आपलं कोळे मैदान मोठं महाराष्ट्र केसरी मैदान भरतंय, तर त्या मैदानासाठी जी पायऱ्यांची अडचणी होत्या त्यासाठी आपण ही आधीची रंगीत तालीम ही आपण ठेवलेली आहे, जेणेकरून सर्व बैलगाडी मालकांना इथं ट्रायल बी घेता येईल. आणि सर्वच म्हणजे आम्हाला पण काय होतं, आता ही सगळी धंदेवाली माणसं आहे ती, आम्हाला एवढ्या लांब मैदानात म्हणजे पाहायला जाऊ शकत नाही. आणि आज बघताय तुम्ही पैसे कमवायच्या मार्फत सगळी मैदान होती ती आदत दुसऱ्याची. ओपनच्या बैलगाडी मालकांना एक वेगळं व्यासपीठ, आम्हाला सगळ्यांना नाद आहे, मोठी बैल आम्हाला इथं बघायला मिळावी ती, म्हणून आम्ही हे मैदान सगळ्यांचा विचार करून आपलं ओपनचं मैदान आम्ही घेतलेलं आहे. मैदान ओपनचं आहे आणि त्या मैदानाला दोन्ही बाजूला बॅरिकेड किती असेल? दोन्ही बाजूला बॅरिकेड्स एक 400-400 फुटाचं दोन्हीकडून आपण बॅरिकेडिंग करणार आहे. मैदान जे आहे ते आपलं लाईव्ह कोणत्या चॅनेलवर दिसेल? लाईव्ह चॅनल आपले पवन यादव यांचा P3. मैदानामध्ये समालोचक म्हणून कोण असतील? समालोचक आपले महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सरकार पेडगाव, गणेश तांबे हे आपले समालोचक आहेत. आणि झेंडापंच म्हणून? झेंडापंच आपले पेडगावचेच आनंदाबुवा जगदाळे, सोमनाथ जगदाळे, परत आपले गोरेगाव वांगीचे रोहित आबा हे आपले झेंडापंच आहेत. निकाली पंच आपले कार्लोस पैलवान आणि सुमित वाघमारे. मैदानामध्ये जर समजा गाड्या जर कमी आल्या तर ते बक्षीस जे आहे ते 1 नंबरचं दिलं जाणार का? पैशाचा विचार करून मेन म्हणजे ही मैदानच भरवलेलं नाही आपण, बैलगाडी मालकांच्या हितासाठी मैदान भरवलेलं आहे. सगळ्याला आमच्या पोरांना नाद आहे आपलं, त्या सगळ्यांचे नाही मैदान भरवलेलं आहे. त्यामुळे 1 रुपया कोणाला काय घेणं देणं आम्हाला काय नाही. सगळं मैदान हे अखिल भारतीय कमिटीच्या नियमानुसार क्लिअर आणि रास्त इथं समोर लाईव्ह तुमच्या कॅमेऱ्यानं तुम्ही परत लाईव्ह बक्षीस सगळ्यांची मोजून पुढं देतो, एवढं मैदान आम्ही क्लिअर करणार आहे. जे लांबून जे बैलगाडा मालक येणार आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही? लांब न येणाऱ्या बैलगाडी मालकांनी एकच आव्हान असेल की मैदान हे पूर्ण तुम्ही आज बघताय सगळ्या मातीची फाटी पळायला आहे बैलांना, फाटी वगैरे प्रशस्त आहे तर कुठली काय अडचण नाही, काय नाही, कुठल्या गोष्टीची तुम्ही सगळीकडे कॅमेरावर दाखवून उलटी दाखवू शकता. परत आमच्या गावची किंवा कमिटीची मेन म्हणजे ह्यात गाडी नाही, गावातल्या गाडी 1-2-3 असतील पण कमिटीची वगैरे कोणाची ह्यातला कोण बैल मालक नाही, काय नाही, फक्त सगळी धंदेवाली आहे ती. एक नाद म्हणून आम्ही आम्हाला मोठ्या मैदानात बघायला भेटत नाही ती मोठी बैल, म्हणून आम्ही आपलं हे मैदान ओपनचं घेतलेलं आहे. आणि आज तुम्ही बघताय सगळीकडे आदत आणि दुसऱ्याची चिलीपिली मैदान आहे ती. ओपनच्या गाड्या आज म्हणजे ओपन बैल आम्हाला पण मिळत ना त्या, म्हणून आम्ही ती घेतलेलं आहे. नादासाठी तुम्ही मैदान ते घेतलेलं आहे.
मैदान जे आहे ते आपलं अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीचे जे संघटनेचे नियम आहेत त्या नियमानुसार पार पडणार आहे. पडणारच आहे आणि त्या नियमाचं जर कोणी उल्लंघन केलं तर त्याच्यावर काय असेल ती कमिटीच्या मार्फतच कारवाई सुद्धा केली जाईल. इथं टॉर्चच्या अंगठी वगैरे किंवा ड्रायव्हरनं शिपूट चावला काय झालं तर ती सगळं ड्रायव्हरनं स्वतःच जबाबदारी करायचं, कारण काय होईल ती कारवाई ह्या मैदानात ॲक्शन होणार. गटाला जर सामना झाला तर काय असेल चाल? सामना झाला तर ती गाडीचा मान दोन्ही उतरू शकतात, पण सीमेला जर झालं तर मग ती काय असेल ती संगणमतानंच काय होईल ती होईल. आपल्याला लाईव्ह लॉट आदल्या दिवशीच, मग त्यासाठीच मी काय म्हणलं आजपासून नोंद ही आपली सुरू झालेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी लवकरात लवकर नोंद करून आम्हाला पण लवकर लॉट काढा येतील. आज आपलं सगळ्यांनी सहकार्य करा. आम्ही आदल्या दिवशी सगळं लॉट काढणार आहे. गाडी 100 जमू किंवा कितीही जमू, आम्हाला काय गाडीशी संबंध नाही. आम्ही मैदान हे आमच्या नगराध्यक्ष केसरी मैदान आमच्या वहिनींच्या ह्याच्यासाठी घेतलेलं आहे, नावासाठी, आणि त्या नावाला साजेल असं मैदान आम्ही करणार आहे. आता आम्हाला कुठल्या पैशाची वगैरे कशाची काहीच नाही. आम्ही बैलगाडी मालकांच्या नावाला एक नाद आहे म्हणून आम्ही मैदान फक्त घेतलेलं आहे. मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन सांगा, जे इकडच्या भागातून चारही भागातून लोक येणार आहेत ते मैदान बघण्यासाठी, आणि गाड्या सुद्धा येणार आहेत. त्यांना लोकेशन नक्की काय सांगाल? कुठं आहे नक्की लोकेशन मैदानाचं? मैदानाचं लोकेशन ही वडूज सरकारी दवाखान्याच्या पाठीमागं, म्हणजे आपण ह्याच फाटीवर आता उंबारड्याची 2 मैदान झाली, वडूजची झाली, ही मैदान सगळ्यांना म्हणजे परिचित आहे. आणि या मैदानावर पळायला पण पूर्ण मातीचा रान असल्यामुळं बैलांना काय कुठली अडचण नाही, काय नाही. ही सर्वांना म्हणजे आपलं इथं वडूजच्या सरकारी दवाखान्याच्या पाठीमागे मैदान आहे. बरं, ठीक आहे. मित्रांनो, 24 तारखेला ओपनचं असं भव्य दिव्य मैदान भरते. वडूज या गावचंच आहे, वडूज फाटीवरतीच मैदान आहे. सहभाग सगळ्या गाडा मालकांनी नोंद करा. मित्रांनो, एक या मैदानाचा, वडूज मैदानाचा, ओपन मैदानाचा एक नियम वेगळाच आहे आणि एक नियम चांगला आहे. आदतची जी गाड्या आहेत त्या गाड्या बद्दल एक नियम आहे. तुम्ही एक सगळ्यांनी कमिटीने घेतलेला निर्णय सांगा, काय नक्की नियम आहे तो? आदत वासराने जर गट पास केला तर त्या गाडीसाठी योग्य ते बक्षीस दिले जाणार आहे या मैदानात, आणि सन्मान सुद्धा केला जाईल आणि त्यांचा योग्य ते सन्मान केला जाईल. बरं, काय सांगाल मैदानाबद्दल? हे मैदान वडूज नगरीचे नगराध्यक्ष स्वप्नाली गणेश गुडसे यांच्या संकल्पनेतून आणि वडूज गावचा रथोत्सव, गणेशोत्सव, रथोत्सवच्या याबद्दल हे मैदान घेतलेलं आहे. काय सांगाल, जे लांबून बैलगाडा मालक येणार आहेत त्यांना सहभाग नोंदवण्यासाठी काय सांगाल तुम्ही? जे लांबून बैलगाडा मालक येणार आहे त्यांना योग्य ते त्यांची दखल घेतली जाणार आहे. नोंद आणि त्यांनी लवकरात लवकर नोंद करून घ्या. म्हणजे कसं आहे, लांब येणाऱ्या बैलगाडी मालकांना ती एक आपण नवीनच आपलं आदत वासर सुद्धा म्हणजे या मैदानाला पळायची सगळ्यांना एक उत्सुकता असते. म्हणजे कसं होतंय, आता आदत वासरांना सुद्धा या मैदानात जर सहभाग घ्यायचा असला तर त्यांनी बिनधास्त सहभाग घ्यावा. जर त्या आदत वासरांनी जर गट काढला तर त्यांना आपण काय असेल ते आपल्याला सगळ्यांच्या म्हणजे आमची सगळ्या टीम कडून त्यांना एक आकर्षक भेटवस्तू किंवा बक्षीस दिलं जाईल आणि त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल. म्हणजे असं नाही ओपनच मैदान आहे, पण एखाद्या आदत मालकाची सुद्धा इथं पळायची इच्छा असते, तर त्यांनी जर पळायचं असेल तर 100% आपला आदत घेऊन या मैदानात पळा. तुमचा योग्य तो सन्मान करून तुम्हाला आकर्षक बक्षीस दिले जाईल. दादा, एक प्रश्न राहिला, 1-2 प्रश्न राहिले. तर मैदानामध्ये आपल्या ॲम्ब्युलन्सची सुविधा आहे का? ॲम्ब्युलन्सची सुविधा, परत पशुवैद्यकीय अधिकारी वगैरे सर्व या मैदानात सर्व फॅसिलिटी आहेत. पाण्याचा टँकर वगैरे? पाण्याचा टँकर आहे. बरं, ठीक आहे. दादा नमस्कार, काय सांगाल मैदानाबद्दल? मैदान आपलं 24/1/2026 या तारखेला आपलं मैदान भरवलेलं आहे वडूज फाटीमध्ये. आपल्या वडूजचा रथोत्सव आहे 26 तारखेला आणि स्वप्नाली गणेश गोडसे वडूज नगराध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त पण मैदानाचे आयोजन केलेले आहे. त्यासाठी मैदान आयोजन केलेलं आहे. तरी सर्व आपल्या भागातील खटाव तालुक्यातील तर सर्वच बैलगाडी मालकांना निवेदन आहे की त्यांनी सहभाग घ्यावा. सर्व बैलगाडी मालकांनी सहभाग घ्यावा आणि आपल्या इथे मैदानात कोणालाही त्रास होणार नाही. सगळ्यांच्या समावेश होणार सगळ्या बैलगाडी मालकांचा. आणि काय होतंय, तुम्हाला एक प्रश्न विचारतो, काय होतंय, काय अशी मैदानात तिथं ओळख वशिला चालतंय? नाही, काय सांगाल या मैदानात? आपल्या बैलगाडी मैदानात वशिलाही कोणाचा चालणार नाही. कारण की जो कोणी काय जे वाईट वळण लावेल या मैदानात ते कमिटीनुसार त्याला योग्य ती कारवाई होऊन जाईल.
काय सांगाल आणखीन या मैदानामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी जे बैलचे गाडा मालक आहेत, संभाजीनगर असेल, जालना असेल, मुंबई असेल, पुणे असेल, त्यांना काय मेसेज द्याल तुम्ही? त्यांना काय नाही, सगळ्यांना इथे अडचण कोणाला येणार नाही. किती पण लांबून बैलगाडी मालक येऊ द्या, सगळ्यांना योग्य तीच सुविधा राहील. सर्वांना योग्य तो सर्वांना एकच, म्हणजे असं नाही किंवा ह्याच्या अन्याय जवळ आमचं अशी कोणालाच वागणूक नाही. सर्वांना योग्य तो नियम आणि सगळ्यांना एकच नियम. जे लांबून बैलगाडा मालक जे आदल्या दिवशी येणार आहे त्यांना काय राहण्याची वगैरे सुविधा आहे का? त्यांना पण राहण्याची करण्यात येईल, सगळ्यांना राहण्याची सोय. संपर्क साधावा त्यांनी. कमिटी संपर्क त्यांनी साधावा, सगळ्यांची राहण्याची योग्य ती जेवणाची खाण्यापिण्याची पण सोय होऊन जाईल. मैदानामध्ये बैलांना थांबण्यासाठी अशी पुरेशी जागा आहे? थांबण्यासाठी सर्व पुरेशी जागा आहे. दादा नमस्कार. नमस्ते. काय सांगाल मैदानाबद्दल, कशा निमित्त आहे मैदान? स्वप्नाली गणेश गोडसे यांचा वाढदिवस पण आहे आणि तसंच वडूचा रथ उत्सव पण आहे गणेश जयंती निमित्त. ह्या दोन्ही कार्यक्रमानिमित्त हा बैलगाडी अड्ड्याचं नियोजन आहे. मैदान हे ओपनचं असं भव्य दिव्य भरत आहे आणि त्यामध्ये आदत वासरं पाळणाऱ्यांना इथं सन्मान केला जाणार आहे. बाकीचं तुम्ही असं मैदान जे भरवलेलं आहे ओपनचं, या मैदानामध्ये ओळख वशिला वगैरे काय चालणार का? अजिबात ओळख वशिला वगैरे कुणाचा काही सुद्धा चालणार नाही. कोणी मोठा असेल, कोणी बारका असेल, सर्वांना नियम हे सारखेच इथे असतील. बरं. आणखी काय सांगाल की मैदानाबद्दल काय सांगाल? किती पर्व आहे मैदानाचं? म्हणजे किती वर्ष, म्हणजे मैदानाचं दुसरं पर्व आहे की पहिलंच आहे? पहिल्यांदाच आम्ही आता हे का करतोय. बरं. मित्रांनो, 24 तारखेला एक ओपनचं असं भव्य दिव्य मैदान केलेलं आहे आणि ते मैदानामध्ये सगळ्या महाराष्ट्रातील पुढे मोठे असतील, छोटे गाडा मालक असतील, त्यांनी कमिटीशी संपर्क साधून गाड्या नोंद कराव्या आणि मैदान हे रीतसर होणार आहे. इथं कुणावरती सुद्धा अन्याय होणार नाही. आणखी काय सांगाल, या मैदानाची खासियत काय आहे? मैदान हे पूर्णपणे आहे की नाही व्यवस्थित प्रमाणे आहे की नाही, जे काय असेल ते आहे की नाही, जे बैलगाडा संघटनेचे जे काही नियम आहेत, हा नियम त्या नियम अटीतूनच मैदानी होईल. मैदानाचा आपल्याला फायनल किती वाजे, 5 वाजेपर्यंत बघायला मिळेल का? सर्व बैलगाडी मालकांनी जर सहकार्य केलं तर लवकर फायनल आपण 3 वाजता झाला तर 3 वाजता घेऊया, काय अडचण नाही. ओके. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल या मैदानाबद्दल? आता मग सांगायचं म्हणजे आमचं हे पहिलं पर्व आहे मैदानाचं आणि या खट्टा तालुक्यात मैदान झालं नाही अशी आमची मैदान करायची ही चालू आहे कल्पना. बरं. मैदान ओपनचं आहे? ओपनचं आहे. हो. म्हणजे या दादांनी सांगितलं की मैदान आम्ही नादासाठी घेतले. हो, नादासाठी. ओपनच्या आता अलीकडे थोडेसे मैदान कमी होत आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं नादासाठी घेतले की 1 तारखेला जे मैदान होणार आहे कोळ्याचं, त्याचं एक ट्रायल म्हणून हे मैदान असं घेतले. काय सांगाल, जे लांबून जे बैलगाडा मालक इथं येणार आहेत पळण्यासाठी, त्यांना काय सांगाल की या मैदानासाठी सहभाग नोंदवण्यासाठी? त्या लांबून येणार बैलगाडी मग सांगण्याचं एकच आहे की ही फाटी सगळ्यात जुनी फाटी आहे, म्हणजे बिनजोडला सगळ्यात फेमस फाटी ही खटाव तालुक्यात सगळ्यात म्हणजे जुनी फाटी सगळ्यात. हा बोला. तर पळायला कसली अडचण नाही, पुढे थांबायला 1000 फूट पळलाय पुढं. पुढे काही अडचण नाही, बैल इकडे जाईल तिकडे जायला अशी कुठली गोष्ट काय नाही. तुम्ही कॅमेरा फिरवलं तर तुम्हाला कळून येईल ते. ही फाटी, या फाटीबद्दल काय सांगाल? एक मानाची फाटी म्हटलं जातं या वडूज फाटीची, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की इथं कुणावरती गाडा मालकावरती अन्याय झाला नाही, होणार नाही. काय सांगाल? पहिल्यापासून आम्ही तसं रितसरच करत आलो सगळे मैदान. आता मागं मैदान 2 झाले आमच्या उंबरड्याचे, ते पण पूर्ण रितसर गेले होते, लॉस मध्ये गेले तरी पण रितसरच केली. पण आता ओढचं मैदान झालं ते बी आम्ही रितसरच केले. त्यामुळे इथं कोणा अन्याय होत नाही, काय नाही, कधी असकडे नाही, अशातली गोष्ट कधी होत नाही, कारण की थांबा भरपूर जागा आहे बैलांना ह्यांना पुढं. त्यामुळे जरा नियम सांगा, मग अशी सांगितले आताही सांगा. आता जर बैलगाडी मालकाने जर गट पास केला तर त्याचा योग्य तो सन्मान केला जाईल. ठीक आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं वडूजचं जे ओपनचं असं मैदान होतंय 24 तारखेला, त्या मैदानाबद्दल काय सांगाल? मैदानी आपण पारदर्शक पद्धतीनं सगळं मैदान पार पाडणार आहे आणि ह्या मैदानात आहे का नाही सगळ्या बैलगाडी मालकांनी आहे का नाही, लांबच्या असू द्या जवळच्या असू द्या, सगळ्या बैलगाडी मालकांनी यात सहभाग घ्यावा आमची इच्छा. आणि इथं काय विषय असा की ओळख वशिला विषय इथं काय येणार नाही आणि कोणी करायचं बी नाही. बरोबर आहे. आणि मैदान आहे का नाही पहिलं म्हणजे काय झालं, ही पहिल्यापासून चांगलीच फाटी आहे, पहिल्यापासून बरीच बैलवाडी मालकं पळायला ती लांबनं, त्यांना ही सगळी फाटी माहिती आहे कशी आहे काय आहे, सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहे. बरोबर आहे. मैदान सकाळी किती वाजता चालू होईल? सकाळी 8:30ला मैदान चालू करायचं आपल्याला, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर चालू करायचं आणि जेवढ्यात लवकर आपल्याला होईल फायनलचं, भलं 3 वाजता 4 वाजता 5 वाजता, ठीक आहे. ह्या पद्धतीने आपण फायनल लवकरात लवकर उरकून टाकायचं आहे.
मित्रांनो 24 तारखेला जे ओपनचं भव्य दिव्य असं मैदान होते ते मैदान सकाळी 8:30 वाजता चालू होणार आहे. याची नोंद सगळ्या गाडी मालकांनी घ्यावी. आणि मैदानाचा जो फायनल आहे तो 5 वाजेपर्यंत किंवा 5च्या आतच घेणार आहे ते. तुमच्या चॅनल मार्फत एकच बैलगाडी मालकांना सांगतो की आजपासून नोंद सुरू झालेली आहे. तुम्ही मेन म्हणजे तुमच्यासाठी मैदान घेतले, तुम्ही आम्हाला लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा, जेणेकरून आम्हाला आदल्या दिवशी लवकर लॉट काढून जाहीर करता येईल आणि लवकर मैदान चालू करून लवकर संपवता येईल. त्यासाठी सगळ्यात मोठं सहकार्य तुमचं आहे. तुम्ही सहकार्य केलं आम्हाला नोंद करून, आम्ही लवकरात लवकर मैदानाचं सर्व नियोजन करून तुमच्यासाठी मैदान लवकर चालू करून लवकर संपवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे दादा, धन्यवाद.